हाय, हॅलो, नमस्कार. मी रुंजी पांढरे. माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इकडे बघू शकता मी सकाळच्या भाकरी वगैरे करते आणि बाकीची कामं आहे अशीच पडली होती, कारण ऊन भरपूर पडलं होतं आणि वेळ होतो आणि लहान सार्थकला घेऊन कामं करायची म्हटलं तरी खरंच खूपच त्रास देत होतो. त्याला तासभर घेऊनच बसावं लागतं मला आणि भाकरी हा भरपूर लागतात आम्हाला. 5-7 जणांना म्हटलं तर 30-35 भाकऱ्या लागतात. आमटी, भात वगैरे करून घेतलेली, सुकी भाजी करायची होती मला. पण भाकरी वगैरे झाल्यानंतर मी त्याच तव्यात करणार आणि पोरांना अंडी पण भाजून द्यायची होती. मग काय करणार, त्याच तव्यात आधी भाजी करून घेणार, दुसरा तवा ठेवून पोरांना अंडी भाजून वगैरे देणार. कारण बाबा नॉनव्हेज खात नाही आहेत, बाबा माळकरी आहेत, हे तर तुम्हाला मी आधीपासूनच सांगते. आणि सकाळचं साडी नेसली, कारण काल संध्याकाळी कपडे धुले त्याच्यामुळे साडी नेसली आणि शक्यतो मला साडी जास्तीची आवरत नाही आहे, सावरता येत नाही साडी, म्हणूनच मी गाऊनाचे ड्रेसेस वगैरे घालते आणि साडी नाही होत मला. तरी पण आवडते मला साडी नेसायला वगैरे, पण जास्त सावरता येत नाही म्हणून त्याच्या भानगडीत मी जास्तीची पडत नाही आहे. पण साडी साडी मला खूप छान दिसते, मस्त पण वाटते, पण मलाच नको वाटतं. तर भाकरी वगैरे छान अशा पातळच असतात माझी भाकरी. तर एका ताईची कमेंट होती, छान अशी सुगरण आहेस म्हणून. हो ताई, मला पूर्ण स्वयंपाक असा परफेक्टली येतोय. मी 3रीला शाळेला होते तेव्हापासून मी सगळा स्वयंपाक शिकले, कारण माझे आई बाबा लहानपणी कसे करायचे, कारण मेंढरं होती आमची भरपूर आणि ते मेंढराच्या मागे येऊन जायचे त्याने आणि आम्हाला आजीपाशी सोडून जायचे. मग आजीने आम्हाला सगळं शिकवलं. मला तर सगळं येतं बघा, लग्नाच्या आधीपासूनच येतं मला सगळं, म्हणजे सगळं. काहीच असं स्वयंपाकमधलं काही येत नाही असं नाही आहे, परफेक्टली सगळा स्वयंपाक येतो. आणि यात्रा वगैरे ते असल्या आम्ही तासात 100-150 भाकरी करतो. आम्हाला जमतातच तेवढा, कारण आमच्या हाताखाली त्या भाकरीच पडलेल्या आणि पातळ भाकरी भरपूर लागते आमच्यात. मोठा वालू वगैरे असतात ना, तर 4-4, 5-5 पायलीचे आमच्या घरातनीच आम्ही दोघी तिघी भाकरी बनवतो प्रत्येकजणी, असे बाहेरच्या बायावर वगैरे लावत नाही आहेत. आणि पातळ भाकरी असल्यामुळे ना 1 महिना 1.5 महिना तर भाकरी नक्कीच टिकतात. तर बघूया, मी काय माझा एक विचार सांगते, म्हणजे माझी तुम्हाला एक प्लॅनिंग आहे, सांगते तुम्हाला. खरंच जर तुम्ही ऑर्डर देत असला तरच सांगते. तर अशा भाकरी जर पाहिजे असतील तर खरं मला मग कमेंटमध्ये सांगा, मी करून देत जाईल. कारण माझंही काहीतरी बिझनेस करण्याचं स्टार्टअप होईल, परत मलाही होईल आणि तुम्हाला छान छान भाकरी पण खायला भेटतील. तर खरंच जर कोणाकोणाला हव्या असतील तर नक्की सांगा, कारण मला काहीतरी करायचं आहे आणि की ते तुम्ही जर ऑर्डर वगैरे केला तर मी नक्की तुम्हाला करून देईल. तर इकडे बघू शकता तुम्ही, छान अशी डाळ वगैरे केली, तव्यातच केल्या बरं का मी. आणि पोरं खूप रडत होती सार्थक, आणि घाम तर एवढा आलेला उन्हात बसून ना, खूप त्रास होतो उन्हाचा, तरी पण बसते, काय करणार. तर या जेवायला सर्वांनी. तर मटकीची डाळ आणि बाजरीची भाकरी, शेवगे शेंगाची आमटी, भात. तर या जेवायला एवढं जेवण. कैसा है देखते हैं, करना करना तर इकडे बघू शकता मी भांडी वगैरे घासते आणि मला साडी आवरता आली नाही, म्हणून मी साडी चेंज केली आणि गाऊन घातली, कारण माझे कपडे वाळले नव्हते. पण साडीत मी खरंच मस्त वाटते. गाऊन मला एवढीही वाटत नाही आहे. तर असो चला, कारण मला जे कम्फर्टेबल वाटतं तेच मी यूज करते. आणि भांडी वगैरे घासून घेते बघा इकडे. आणि बाकीची कामं होते, जनावरांना पाणी पाजायचं, कपडे धुवायचे, कपडे धुलेले मी. आणि एक सारवून काढायचं आज कोपाट, बघूया जमलंच तर काढते सारवून. कारण ऊन तरी इतकं पडले ते तर तुम्हाला दिसतंयच. आणि एक आपला सार्थकचा चालला होता खेळ, त्याला आंघोळ करून आलता, कपडे घालायचे होते त्याला. आणि पोरं तर पाणी चालू असल्यानंतर इतका वैताग देतात, 100 वेळा कपडे घालायचे आणि बदलायचे हेच लागतं, त्यांच्या मागच लागावं लागतं. आणि काल तर सार्थकला घेऊनच मी नदीला कपडे धुवायला गेलते आणि तो नदीत पोहलासुद्धा छान असा मस्त. तर ओरडत होते मला, कशाला लहान मुलाला घेऊन गेले म्हणून. तर आता नाही जाणार, कारण जागं चांगलं नसतं ना, आणि आमच्यात असल्या अंधश्रद्धा शक्यतो जास्तीच्या मानल्या जातात. तर असो. तर इकडे कामं वगैरे झालीत माझी बघा, आणि दिवसभर आता आपलं व्हिडिओचं ते करत बसायला लागतं, एडिट वगैरे मला करावं लागतं. आणि हे सगळं बाळ झोपल्यानंतरच मला पॉसिबल आहे करायला, कारण बाळ जागं झालं ना
तर सार्थक मला अजिबात कामं तर काय मोबाईल तर मग मी बघतच नाही. मग संध्याकाळी 7ला 8ला एडिट करून मग रात्री 12ला ती व्हिडिओ अपलोड होतो. मग बघूया मी एक टायमिंगच ठरवणार आहे व्हिडिओचं. मग टाकायचं व्हिडिओ आदल्या दिवशी शूट करून एडिट करून ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी त्या वेळेला टाकणार. आणि मग सगळ्यांना वेळेवरच व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला असं छान असा सपोर्ट करा. मस्त व्हिडिओ पण खरंच छान सपोर्ट पण करता. तर चला कामं आवरून घेते मी बरोबर. तर मला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच माझं काय डेली रुटीन असतं, डेली जे आहे ऊसतोडीचं आमचं आयुष्य आहे तेच मी शेअर करते. तर चला बाय. जय बाळूमामा आणि चॅनल सबस्क्राईब करून जावा आणि सपोर्ट करा. बाय.